आजा कुठं चालाय? पुलाव बसायला चाललाय काय? सकाळपर्यंत एवढं लवकर आवरलं का सगळं? आवरलं का नाही? एक दीड तास बसताय? कंटाळ येतो म्हणून घरात कंटाळ येतो तिकडचं बसताय? वाचनात पण बसलेला असताय? वाचनात पण बसलेला असताय? किती वय आहे? वय किती आहे? 95. तरी चालताय ते बरं आहे 95 वर्षी. आता तरुण पोरांचं काय 40 झाल्यावर काय खरं नाही असं. बाकी नाव काय म्हटला? बापू आडनाव? मोळाज. बापू मोळाज. हां हां. धनगर होते का तुम्ही? जैनच आहे का? मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे कधी खाल्लं नाही वाटतं? शाकाहारी, शुद्ध शाकाहारी? शुद्ध शाकाहारी. बरोबर. शाकाहारी आहे म्हणून तरी आरोग्य राहते हो. चालते चालते. जाऊन बसता निवांत मग उन्हाला? चालते चालते. येऊ का मग? ते वय 95 आहे म्हटल्यावर. आता नवीन लोक 60ला एवढी घ्यायला येतात जेवढं तुम्ही 95 आलाय. 60लाच BP शुगर वगैरे असत्या. तुम्हाला BP शुगर वगैरे काय नाही का? नाही काय? BP शुगर काहीच नाही? भारी आहे तुमचं कामातलं. तुम्ही आधीतलं सगळं जुन्यातलं खाल्लेलं आहे हो. आता नवीन मध्ये काय दम राहील नाही. दणकट खाऊन जुन्या काळातलं बरोबर. वय किती? येऊ का? 95. शाकाहारी माणसाचं वय लय असते बरं का. शाकाहार शरीरासाठी चांगला असतो. 95 वर्ष म्हणजे झाली बघा की. तुम्ही दररोज सकाळी बघतोय तुम्हाला. तुम्ही इथं पुलाव बसलेला असताय, परत घराकडे जाताय. मित्रांनो, दररोज सकाळी पुलावरून मी येताना या आजांना इथं बसलेलं पाहतोय मी. इथं बसलेलं असतात, परत गावात बऱ्याच ठिकाणी बसलेलं असतात. वयाचा अंदाज तर विचारू म्हणलं किती वय असेल तर आजा म्हणते आता 95 वर्ष वय आहे. 95 म्हणजे 95. आत्ताच्या आपल्याला पिढीच्या लोकांचे मला वाटतं ह्या 2 वय जातील. 45 म्हटलं की 45 2 90 वर 5 आणि जुन्यातले खाल्लेले आहेत. त्यामुळं तब्येत बी साथ देते. आधी सगळं जास्त हायजीन असायचं म्हणतात लोक. त्यामुळे काकांची तब्येत पण चांगली आहे.